पुढच्या वर्षी लवकर या असं मागणं घालून लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जाणार आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत। मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणीसह इतर सार्वजनिक गणपतींना निरोप दिला जाईल। तर पुण्यात दगडूशेठ हलवाई मंडई गणेशासह पुण्याचे मानाचे गणपती यांचं देखील विसर्जन होणार आहे। मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 8:15च्या दरम्यान या गणेशाची मंडपातली शेवटची आरती झाली आणि त्यानंतर आता हा राजा हळूहळू मार्गस्थ होतो आहे। गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मुंबईतले इतर जी मानाची मंडळ आहेत, जे प्रमुख राजे आहेत, त्यांची देखील विसर्जन मिरवणूक केली जाते। हा खरं तर एक अलिखित करार असतो आणि आता मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक हळूहळू मार्गस्थ झाल्यानंतर आता जे इतर मंडळ देखील आहेत ते पाठोपाठ या राजाच्या मागून जाणार आहेत। आज एक महत्त्वाची अपडेट म्हणजे रात्री 11:30 वाजता मुंबईमध्ये समुद्राला भरती येणार असल्यानं जे मोठमोठ्या मूर्ती आहेत त्यांचं लवकर विसर्जन होण्याची शक्यता आहे। चौपाटीवर या लवकर मूर्ती पोहोचतील असं सध्या समजतं आहे। फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आणि त्यासोबतच अगदी भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आता या गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। तर दुसरीकडे आता लालबागच्या राजाची जी विसर्जन मिरवणूक आहे त्याची अगदी जोरदार तयारी केली जाते। अनेक मंडळांकडून सध्या विसर्जन मिरवणुकीच्या वाटेवर रांगोळ्या देखील काढल्या जात आहेत। आपण पुण्यातली ती दृश्य पाहत होतो आणि ही पुन्हा मुंबईतली दृश्य आहेत। विसर्जन मिरवणुकीची मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता निघालेली आहे, मार्गस्थ होते आहे। गणेश भक्तांनी आपले मोबाईल कॅमेरे ऑन केलेले आहेत। गणपती बाप्पाची मूर्ती ते आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत आहेत, चित्रित करतायत। तर इकडे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आहे। 11च्या दरम्यान लालबागच्या राजाची आरती होणार आहे आणि त्यानंतर लालबागचा राजा हा मंडपातून बाहेर येणार आहे। समस्त मुंबईकरांना देखील या राजांचं दर्शन जे आहे ते होणार आहे। अनेकांना खरं तर काही कामकाजामुळे किंवा गर्दीमुळे त्या मंडपांमध्ये किंवा त्या मंडळांमध्ये जाऊन दर्शन घेता येत नसतं। मुंबई बाहेरचे देखील अनेक भक्त जे आहेत ज्यांची या राजांवर श्रद्धा आहे असे देखील समस्त मुंबईकर, मुंबईच्या बाहेरचे लोक हे विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मुंबईमध्ये येत असतात, या गणपती बाप्पांचं दर्शन घेत असतात। त्यासोबतच मुंबईतलं एक प्रमुख आकर्षण ते म्हणजे श्रॉफ बिल्डिंगजवळ या संपूर्ण मुंबईतल्या येणाऱ्या राजांवर असेल, प्रमुख मंडळांवर असेल ती पुष्पवृष्टी केली जाते। दरवर्षी खरं तर ही पुष्पवृष्टी केली जाते आणि ही लालबागच्या राजाची आपण दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही साधारणपणे 11 ते 12च्या दरम्यान सुरू होणार आहे। 11 वाजता गणपती बाप्पाची आरती केली जाईल आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुखदर्शनाची रांग, त्यासोबतच चरणस्पर्शाची रांग ही देखील तयारीसाठी बंद करण्याचा निर्णय मंडळानं घेतलेला होता। 3 दृश्य मुंबईतला राजा, लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीची देखील जी आरती आहे ती थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।